Welcome, guys, and nice to meet you. Today we are going to learn Study Tool 2.3 An Invisible Bench, and here we are going to learn an interesting play. See here, an invisible bench. At first, we are going to learn the meaning of invisible. Invisible means, students, अदृश्य. आता पहा, अँड इनव्हिजिबल बेंच. आश्चर्य वाटलं की नाही? बेंच का अदृश्य असू शकतो का? परंतु हे एक नाटक आहे आणि हे नाटक आपण आज शिकणार आहोत. शिकायचंय मुलांना? ओके. आता आपण हे शिकण्यापूर्वी एक गोष्ट मी तुम्हाला सुचवतो, सांगू इच्छितो, ती म्हणजे अशी की पहा, जर तुम्ही अद्याप माय इंग्लिश गुरुजी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून माय इंग्लिश गुरुजी चॅनल मधले जे काही शैक्षणिक व्हिडिओ आहे ते शैक्षणिक व्हिडिओ पाहायला तुम्हाला मदत होणार आहे. आणि मी यामध्ये जे काही नवीन व्हिडिओ बनवेल आणि ते बनवल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला त्याचं नोटिफिकेशन मिळणार आहे. पहा, आपण सुरुवात करूया. अँड इनव्हिजिबल बेंच. आता अँड इनव्हिजिबल बेंच हे नाटकुली शिकण्यापूर्वी आपण त्याच्यामध्ये जे काही कॅरेक्टर ते कॅरेक्टर समजून घेऊया. कोण कोण आहे याच्यामध्ये? फारुक आहे. सेकंडला कोण दिसतंय? एकता आहे. नंतर दिनेश आहे, चंदा आहे, बीना आहे आणि लास्ट वन हिअर इज अमन. आता हे कॅरेक्टर याच्यामध्ये आहे. आता नाटकुलीची तुम्हाला उत्सुकता लागली असेल की नेमकी नाटकुली आहे तरी कशी. चला तर आपण आता सुरुवात करूयात. लेट्स स्टार्ट. See here, students. At first, I am going to read a bracket. See here? पहा. आता पहा, नाटकुली शिकत असताना किंवा नाटकुली प्ले करत असताना, नाटक हे आपण सादर करत असताना ते कसं करायला पाहिजे ते आपण समजून घेतलं पाहिजे. या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये जे दिलंय ना मुलांना, हे ब्रॅकेटमध्ये रीड कसं करायचं पहा. हे ब्रॅकेटमध्ये जे दिलेले असतात ते त्या ठिकाणी नाटकामध्ये सिच्युएशन काय आहे ती सिच्युएशन या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये दिलेली असते. पहा इथं, अमन ऑक्स ऑन स्टेज अँड स्क्वॅट्स डाऊन ॲज इफ ही इज सिटिंग ऑन अ बेंच दॅट इज इनव्हिजिबल. बीना ऑक्स अप टू अमन. पहा, सिच्युएशन काय सांगतेय? अमन ऑक्स ऑन स्टेज. अमन स्टेजवर येतो अँड स्क्वॅट डाऊन ॲज इफ ही इज सिटिंग ऑन अ बेंच. स्क्वॅट डाऊन दिसतोय तुम्हाला सुरुवातीला. तो कसा आहे? स्क्वॅट डाऊन झालाय, म्हणजे बसण्याची सिच्युएशन केली तरी बेंचवर. ओके, दॅट इज इनव्हिजिबल. आणि ती कशी आहे? अदृश्य आहे. बीना ऑक्स अप टू अमन. बीना अमनकडे चालत येते. पाहिली आहे तुम्ही इथं सेकंडला? अमन बसलेला आहे आणि बीना त्याच्याकडे त्याला विचारते. ती काय म्हणते पहा? व्हॉट आर यू डुईंग? अमन काय म्हणतो पहा. आता तुम्ही ज्या वेळेस प्ले करता त्यावेळेस अमन, बीना, बीना, अमन हे रीड करण्याची गरज नाहीये. ते त्यांचे संवाद आहे आणि ते तुम्ही ज्याने त्याच्यात ते पात्र केलं ना त्याने ते संवाद बोलून दाखवायचे असतात. लक्षात आलं? आणि ती कशी म्हणेल बरं बीना? कशी म्हणते? व्हॉट आर यू डुईंग? आय एम सिटिंग ऑन दिस इनव्हिजिबल बेंच. अमन म्हणतो की मी या अदृश्य बेंचवर बसतोय. कॅन आय जॉईन यू? शुअर. मी तुझ्यासोबत सहभागी होऊ शकते? शुअर, नक्कीच. आणि आता या ठिकाणी सिच्युएशन काय सांगितली पहा. अमन गेट्स ऑफ. अमन उठतो, मूव्स टू वन साइड. एका बाजूला तो काय करतो? सरकतो. बोथ अमन अँड बीना सिट डाऊन ऑन द बेंच. बोथ मीन्स दोघे अमन आणि बीना त्या बेंचवर पुन्हा बसतात. वेन चंदा ऑक्स अप टू देम. मग त्यावेळेस काय होतं? चंदा त्यांच्याकडे येते आणि काय म्हणते पहा? व्हॉट आर यू डुईंग? चंदा काय म्हणते? व्हॉट आर यू? तुम्ही काय करतायत? आता व्हॉट आर यू डुईंग? तुम्ही काय करतात? हा क्वेश्चन रिपीट होणार आहे या ठिकाणी. ऑल ओव्हर प्ले. वी आर सिटिंग ऑन दिस इनव्हिजिबल बेंच. अमन आणि बीना काय म्हणतात की आम्ही या अदृश्य बाकावर बसतो.
कॅन आय जॉईन यू? मी तुमच्यासोबत सहभागी होऊ शकतो? यस, शुअर. हे दोघे काय म्हणतात? शुअर. आता पुढे काय सांगितलं ब्रॅकेटमध्ये ते रीड मी करतोय, समजून घेऊयात आपण. सुरुवातीला आपण काय करायचं, प्ले समजून घ्यायचं आणि नंतर मुलांनी आपल्याला आपल्या स्किटमध्ये सादर करायचंय आपल्या सर्व क्लास समोर फर्स्टली, अँड आफ्टर दॅट आपल्या स्कूलच्या असेंब्लीमध्ये देखील आपल्याला प्रेझेंट करायचंय आणि मग आपल्या गॅदरिंगमध्ये आपण प्रेझेंट करणार आहोत आणि असेच प्ले आपण प्रेझेंट करायचं शिकणार आहोत. आवडेल ना सर्वांना? ओके, सी हिअर. Aman and Veena get up, move to one side. All the three sit down again when Dinesh and Ekta walk up to them. नंतर त्यांच्याकडे कोण येतं पहा. दिनेश आणि एकता त्यांच्याकडे येतात आणि काय म्हणतात पहा. दिनेश and एकता, What are you guys doing? Guys means गाई म्हटलं की तुम्हाला मराठीतल्या गाई आपल्याला दूध देते ते गाई, ते गाई नाही बरं. गाईज मीन्स मित्रांनो. इंग्लिशमध्ये काय अर्थ होतो मुलांना त्याचा? मित्रांनो. आणखी एक शब्द मी तुम्हाला इंटरेस्टेड सांगतो पहा. सून. इंग्रजीमध्ये सून. सून म्हणजे काय माहितीये तुम्हाला? इंग्रजीमध्ये सूनचा अर्थ, या शब्दाचा अर्थ होतो लवकर. आणि मराठीमध्ये सूनचा अर्थ काय होतो सांगू शकता का बरं तुम्ही? येस, करेक्ट. मराठीमध्ये सून या शब्दाचा अर्थ असा होतो मुलाची बायको. चला, आता गाईचा अर्थ तुमच्या लक्षात आला. गाईज मीन्स मित्रांनो. व्हॉट आर यू गाईज डुईंग? आता हे तिघं काय म्हणतात? वी आर सिटिंग ऑन दिस इनव्हिजिबल बेंच. आम्ही या अदृश्य बाकावर बसत आहोत. कॅन वी जॉईन यू? दिनेश आणि एकता काय म्हणतात? आम्ही तुझ्यासोबत सहभागी होऊ शकतो? शुअर. हे तिघही काय म्हणतात? नक्कीच. आणि आता काय होतंय पहा. दे गेट अप. ते तिघं उठतात. मूव अ लिटल वन साइड. ऑल 5 चिल्ड्रन सिट डाउन फॉर्मिंग अ लाईन. पाचही ते काय एका लाईन मध्ये बसतात. दिसतंय तुम्हाला? पण बेंच आहे का? नाहीये, इनव्हिजिबल आहे, अदृश्य आहे. आणि आता पुढे काय होतंय पहा. ऑक्स ऑन स्टेज. आता कोणाची एंट्री होते? फारुकची. आणि तो काय म्हणतोय पहा. व्हॉट आर यू गाईज डुईंग? काय तुम्ही काय करतात सर्वजण? मित्रांनो, जस्ट सिटिंग हिअर ऑन दिस इनव्हिजिबल बेंच. आम्ही केवळ या इनव्हिजिबल बेंचवर बसतो आहोत. नो यू आर. तुम्ही बसू शकत नाही. कसं रीड करायचं माहितीये का? या ठिकाणी एक्सक्लेमेशन आहे. मग आपण हा संवाद कसा साजरा केला पाहिजे? नो यू आर. ऍक्शन करत नो यू आर. आणि पॉइंट्स करतोय. ओके, आय मूव्ड द बेंच ओव्हर दिअर. मी तो बेंच काय केलाय? तिकडे हलवलाय. ऑल ओदर्स, ओ नो. अरे आम्हाला काही कळलंच नाही रे. दे ऑल फॉल डाऊन. ते सर्वजण काय होतात? धपकन खाली पडतात. आणि फारुक हसतो. आम्हाला काय म्हणतो आता? लेट्स डू दॅट अगेन. आता आपण पुन्हा खेळूया. आणि पुन्हा ते खेळायला सुरुवात करतात. द फर्स्ट 5 चिल्ड्रन मूव टू वन साइड अँड देन सिट डाऊन अगेन. पुन्हा ते बसतात. तर फारुक काय म्हणतो? व्हॉट आर यू गाईज डुईंग? सर्वजण बाकीचे काय म्हणतात? ऑल अदर्स म्हणजे बाकीचे सर्वजण. जस्ट सिटिंग हिअर ऑन दिस इनव्हिजिबल बेंच. नो यू आरंट. आय मूव्ड द बेंच ओव्हर दिअर एस्टरडे. कालच मी काय केलाय? तो बेंच तिकडं हलवलाय, तिकडं नेऊन ठेवलाय. अमन काय म्हणतो? But I moved it back here this morning. आता मॉर्निंग असं लांबलचक मी काय म्हटलं बरं? कारण अमन काय करतोय? अमनचा हा एक्सप्लेनेशन आहे. आश्चर्यानं तो व्यक्त करतोय. काय म्हणतो तो? But I moved it back here this morning. फारुक, then it's all right. Can I join you? Sure. They all sit down in a line. आणि ते सर्वजण एका रांगेमध्ये परत बसतात. फारुक काय म्हणतो? I have an idea. Let's start again. माझ्याकडे आणखी एक कल्पना आहे. चल आपण पुन्हा खेळूया. Gets up, walk away and runs up to the children again. काय होतो? फारुक उठतो, थोडासा लांब जातो आणि पुन्हा मुलांकडे धावत येतो. काय म्हणतो फारुक? What are you guys doing?
सिटिंग ऑन दिस इनव्हिजिबल बेंच. आम्ही काय करतो की या अदृश्य बाकावर बसतो. नंतर पहा फारुख काय म्हणतो पहा. Oh no, I had just finished painting that bench. तुम्ही बसू शकत नाहीये. I had just finished painting that bench. All other सर्वजण काय म्हणतात ना, oh, काय तू पेंटिंग केलंयस आणि बघा आता सगळं रंग काय होते ब्रॅकेटमध्ये ते काय सिच्युएशन होते पहा. Stand up and wipe the imaginary paint of their backsides. Means all these members stand up and wipe. WIP wipe means काय पुसणे आणि WIFE wipe means बायको. या ठिकाणी काय WIP असं पहा मुलांना स्पेलिंग मिस्टेक सुद्धा आपली व्हायला नको ज्यावेळेस आपण रायटिंग करतो त्यावेळेस. लक्षात येत आहे तुमच्या काय झालं सिच्युएशन काय झाली आहे. All the members stand up and wipe the imaginary paint of their backside. Okay. आपण काय म्हणतोय लेट्स डू दॅट अगेन. आपण पुन्हा खेळूयात. ऑल द मेंबर्स सेज ओके. आपण पुन्हा खेळूयात. अमन, बीना, चंदा, दिनेश एकता sit down on the imaginary bench. Farooq gets up, walks away and comes back again. पुन्हा तो येतो आणि काय म्हणतो पा. What are you guys doing? Sitting on this invisible bench. Oh no! I had just finished painting that bench. अमन काय म्हणतो आता. Okay. Oh, that's okay. We all have our means आमचे इनव्हिजिबल पेंट सूट्स ऑन. आम्ही सर्वांनी काय केलंय अदृश्य पेंट सूट घातलेले आहेत. आणि नंतर काय होतंय काय मजा येते ते आपण बघूयात. ऑल स्टँड अप सर्वजण उठतात. अनझिप म्हणजे चैन उघडवतात. द फ्रंट ऑफ दिअर इमेजिनरी सूट्स अँड स्टेप आउट. त्यांच्या इमेजिनरी सूट जे आहेत त्याची ते पुढची चैन उघडतात आणि बाहेर पाऊल ठेवतात. देन दे बिगॅन टू फोल्ड द इनव्हिजिबल सूट. फारूक आय हॅव अनदर आयडिया. माझ्याकडे आणखी एक कल्पना आहे. ऑक्स अवे अँड कम्स बॅक अगेन. फारूक काय म्हणतो पा. व्हॉट आर यू गाईज डुईंग. वी आर मुव्हिंग दिस इनव्हिजिबल बेंच. आता फारूक काय म्हणतो पा. आय हिअर्स They are serving invisible cakes in that hall there. अरे पहा मुलांनो त्या ठिकाणी काय होतंय मित्रांनो. त्या ठिकाणी वाढला जातो वाटप केली जाते काय एका काल्पनिक केकची वाटप केली जाते बघा. आणि मग असं कुणी म्हटलं ना तिकडे खाऊ वाटप करताय तर काय दांदल होती आपल्याला माहिती. आपण तसंच करतो ना. तसंच यांचं सुद्धा होतं. ऑल्सो डाऊन द इनव्हिजिबल बेंच अँड रन इन द डिरेक्शन ऑफ द हॉल. फारूक फॉलोज आणि फारूक सुद्धा काय करतो त्यांच्यासारखंच त्यांचा पाठलाग करतो आणि त्यांच्यासोबत जातो. अशा पद्धतीने या ठिकाणी शॉर्ट प्ले संपलेला आहे. आणि तुमच्या लक्षात आलं असेल मुलांना की हे शॉर्ट प्ले कसं खेळायचं आणि कसं सादरीकरण याचं करायचं. ओके आपल्या स्किटमध्ये आता आपण या ठिकाणी पॉइंटर्स शिकूया. पॉइंटर फर्स्ट पॉइंटर काय सांगितलंय इनॅक्ट द स्किट. आणि आपण हे स्किट आता इनॅक्ट करणार आहोत. कसं इनॅक्ट करायचं शिकलेलं आहोत. सुरुवातीला आपण काय करूया रोल असाइन करूयात आणि असाइन करून तुम्ही काय करणार आहात याचं रिसायटेशन करणार आहात आणि कसं प्रेझेंट करायचं ते समजून घेणार आहोत. ओके करणार ना मग याचं प्रेझेंटेशन. ओके सेकंड क्वेश्चन वी आर गोइंग टू लर्न हिअर. कॅन यू थिंक ऑफ अदर इमॅजिनरी ऍक्शन टू यूज इन दिस स्किट. तुम्ही असं विचार करू शकता की आणखी काही इमेजिनरी आणखी काही कल्पना या ठिकाणी या स्किटमध्ये ऍड करू शकता का. डिस्कस देम इन ग्रुप ऑफ 5. तुम्ही तुमच्या 5च्या ग्रुपमध्ये याचं काय करा डिस्कशन्स करा. मेक अ लिस्ट ऑफ अबाउट 5 सच ॲक्शन इन दिस ग्रुप. या ग्रुपमध्ये तुम्ही अशाच ॲक्शन कशा ऍड करू शकता त्याचं डिस्कशन करा. अँड देन एक्सटेंड द स्किट or write a new skit using those actions. नंतर काय करायचंय तुम्हाला एक्सटेंड करायचंय आणि एक्सटेंड म्हणजे याचं विस्तार करायचा आहे कशाचा या स्किटचा आणि ती त्याची स्क्रिप्ट राईट करायची आहे. लक्षात येत आहे तुमच्या.
आता पहा, या ठिकाणी तुम्हाला 5 ॲक्शन दिलेले आहेत. हे असाच घ्यायचं असं नाहीये, तुम्ही आणखी याचा विचार करा. तुम्हाला एक्झाम्पल स्पेसिमन दिलंय, ते स्पेसिमन रीड करूयात. फर्स्ट, रायटिंग ऑन अन इनव्हिजिबल बोर्ड. अँड इनव्हिजिबल म्हणजे अदृश्य बोर्डवर लिहिणं. प्लेइंग विथ अँड, सेकंड पाहतोय आपण, प्लेइंग विथ अन इनव्हिजिबल बॉल. इनव्हिजिबल बॉल सोबत खेळणं. थर्ड, इटिंग इनव्हिजिबल फ्रुट्स. अदृश्य फळं खाणं. मजा आहे की नाही? फ्लाइंग अंडर अन इनव्हिजिबल ट्री. अदृश्य झाडाखाली खेळणं. अँड फिफ्थ वन इज हिअर, इटिंग लंच विथ अन इनव्हिजिबल डायनिंग टेबल. अदृश्य डायनिंग टेबलवर काय करणं? जेवण करणं. ओके, लक्षात आलं? आता तिसरा गोष्ट काय सांगितलं? तिसरा क्वेश्चन काय सांगतोय पहा. यूज द फॉलोइंग आयडियाज टू आन्सर द क्वेश्चन्स. व्हॉट आर यू डुईंग? व्हॉट आर यू डुईंग? अँड इनॅक्ट युअर आन्सर्स. काय करायचंय पहा. याचे काही आयडियाज दिले आहेत. इनव्हिजिबल पेन, इनव्हिजिबल पेपर, इनव्हिजिबल सीझर्स, इनव्हिजिबल शूज, इनव्हिजिबल अम्ब्रेला, इनव्हिजिबल बॉल, इनव्हिजिबल ट्री, इनव्हिजिबल ऑल. ह्याच्या ठिकाणी तुम्हाला आयडियाज दिलेल्या आहेत. त्या आयडियाला तुम्हाला काय करायचंय? व्हॉट आर यू डुईंग असं क्वेश्चन विचारायचं आहे. आणि क्वेश्चन विचारल्याच्या नंतर तुम्हाला त्या ऍक्शन करून त्याचं आन्सर द्यायचं आहे. पहा, पहिल्यांदा इनव्हिजिबल पेन. आता पहा, त्याचा आन्सर मी तुम्हाला राईट करून दिलाय. आय एम रायटिंग विथ अन इनव्हिजिबल पेन. ऍक्शन कसं करणार? ऍक्शनच्या सोबत ते म्हणायचं आहे. आय एम रायटिंग विथ अन इनव्हिजिबल पेन. ओके, इनव्हिजिबल पेपर. आय एम रायटिंग ऑन अन इनव्हिजिबल पेपर. ओके स्टुडंट्स, आता बाकीच्या गोष्टी आहेत, त्याचं आन्सर कसं दिलंय तुम्ही ते रीड करायचंय. ओके, आता आपण फोर्थ क्वेश्चन पाहूयात. खूप सुंदर आहे. जॉईन द पीसेस टू मेक ॲटलिस्ट 10 मिनिंगफुल सेंटेन्सेस. कमीत कमी काय तुम्हाला काय करायचं? या ठिकाणी जे काही पीसेस दिलेले आहेत, आय, सॉ, आर, युअर पिक्चर्स, हे जे काही तुम्हाला या ठिकाणी चार्टमध्ये या ठिकाणी बॉक्स दिसतोय ना, या बॉक्समध्ये तुम्हाला जे काही पीसेस दिलेले आहेत, वर्ड्स आहेत, ते तुम्हाला जॉईन करायचे आणि अर्थपूर्ण वाक्य बनवायचे. रिमेंबर टू यूज अ क्वेश्चन मार्क इफ यू बिगिन युअर सेंटेन्स विथ हू. म्हणजे तुम्ही या ठिकाणी दिलंय ना, प्रोनाउन्स दिलेले आहेत पहा या ठिकाणी. कुठले? आय, वी, यू, ही, सी, इट, दे, हू. आणि हे काय आहेत मुलांनो? हे आहेत सब्जेक्ट. सेंटेन्समध्ये सब्जेक्ट लागतं, वर्ब लागतं आणि ऑब्जेक्ट लागतं. ओके, या ठिकाणी सब्जेक्ट पण आहेत, वर्ब पण आहेत. कोणते? सॉ, आर, विअर, ऑन्ट, इज, ऑज, विल, अँड. दीज आर वर्ब्स. अँड ऑब्जेक्ट्स, युअर पिक्चर्स, हर क्लासमेट्स इन स्टँडर्ड 6th. हे दिलेले आहेत ना. आता काय करते? पीसेस आपल्याला एकत्र करायचे. या ठिकाणी फू दिलेला आहे ना मुलांना. ज्यावेळेस तुम्ही फू पासनं सेंटेन्स तयार करता त्यावेळेस विसरू नका की शेवटी तुम्हाला क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला काही मी सेंटेन्स प्रोव्हाइड केलेले आहेत. हे असेच सेंटेन्स नाही, पण तुम्ही आणखी मिनिमम तुम्हाला 10 दिलेले आहे. तुम्ही आणखी पण तुम्ही सेंटेन्स तयार करू शकता. तुम्हाला आयडिया येण्याकरता दिलेले आहेत. पहा, फर्स्ट, आय सॉ युअर पिक्चर्स. आणि याचं मिनिंग पण करायला तुम्ही शिकलं पाहिजे. हा, आय सॉ युअर पिक्चर्स, मी ती तुझे चित्र पाहिली आहे. ओके. सेकंड, वी आर हर क्लासमेट्स. आम्ही तिचे कोण आहोत? क्लासमेट्स आहोत. थर्ड, यू आर इन स्टँडर्ड 6th. तुम्ही 6व्या इयत्तामध्ये आहात. बरोबर आहात ना? ओके. आता या ठिकाणी बाकीचे रिमेनिंग दिलेत, तुम्ही ते रीड करा आणि तुमच्या नोटबुकमध्ये कॉपी करा. कॉपी पेस्ट करता ना, कॉम्प्युटरवर करता तुम्ही, तसं आता तुम्हाला कॉपी करायचे. कुठं? तुमच्या नोटबुकवर, म्हणजे राईट डाऊन करायचंय मुलांना. अँड इनव्हिजिबल बेंच आपले आवडला. शेवटपर्यंत तुम्ही पाहायला हे समजून घेतलंय मुलांना. आता पहा, तुम्हाला याची पाहिल्यानंतर मदत झाली शिकायला, तसंच इतर विद्यार्थ्यांना देखील मदत होण्याकरता तुम्ही शेअर करायला विसरू नका. लाईक करा आणि आवडलं असेल तर त्याला
कमेंट्स देखील करा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे माय इंग्लिश गुरुजी चॅनल आणखी तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. ओके स्टुडंट्स, बाय. सी यू अगेन इन द नेक्स्ट व्हिडिओ विथ नेक्स्ट ॲक्टिव्हिटी.